हरे कृष्ण. मी खूपदा असं काहीतरी घडलेल्या घटना तुमच्याशी शेअर करत असते. आजही असंच काहीसं शेअर करणार आहे जे खूप सुंदर आहे आणि मला त्याचा प्रचंड आनंद झालेला आहे. काल मी सलॉनला गेले होते हेअर्सच्या संदर्भात काही काम करायला आणि तिथे गेलेली असताना माझ्या मित्राचा फोन आला मला, म्हणून मी पटकन उचलला आणि मी आता हॅलोच्या ऐवजी हरे कृष्णच म्हणते. म्हणजे ठेवताना पण बाय नाही म्हणत आणि फोन उचलताना पण हॅलो नाही म्हणत. ती इतकी असं अंगवळणी पडलं आहे ना. सो कॅज्युअली मी पटकन हरे कृष्ण बोल रे असं म्हणून त्याच्याशी जे काय बोलायचं होतं आमचं बोलणं झालं. परत हरे कृष्ण म्हणून मी फोन ठेवून दिला आणि तो जो तिथे काम करणारा, माझ्या हेअरचं काम जो करणारा मुलगा होता, तो मला एक माझ्या मुलीच्या वयाचा आहे, 25चा आहे, 25 वर्षाचा. तर तो पटकन मला म्हणाला, मॅम तुम्ही इस्कॉनशी जोडलेले आहात का? तर मी म्हटलं हो. तुम्हाला कसं कळलं? तर मला म्हणाला की तुम्ही हरे कृष्ण म्हणालात ना, त्याच्यावरून माझ्या लक्षात आलं. म्हटलं अरे बापरे, म्हणजे हरे कृष्ण मी म्हणाले होते हेही माझ्या डोक्यात नाही खरं तर. आणि मग मला म्हणाला की मीही मांसाहार करत नाही, मद्यपान करत नाही. माझे बाबा पण दुसरीकडे सलॉन चालवतात, तर तेही रोज रात्री 16 माळांचा जप करून मगच झोपतात. इस्कॉनला कधीही त्यांना मी जाऊयात असं म्हटलं की ते कधीही तयार असतात, हातातलं काम सोडणार आणि जाऊयात म्हणतात. सो आमच्याकडे मांसाहार होत नाही, मद्यपान होत नाही. आणि त्याच्या जोडीला त्याच्याकडे जो काम करणारा मुलगा आहे, हे त्याचं स्वतःचं सलॉन आहे. त्याच्या जोडीला काम करणारा मुलगा आहे, तो सुद्धा म्हणाला की मी कृष्ण भक्त आहे आणि मीही मांसाहार मद्यपान करत नाही. आणि दोघेही अराऊंड, म्हणजे हा 25 वर्षाचा होता, त्याचा मित्रही अराऊंड तेवढाच होता असेल, 24-25 वर्षाचा. सो ते ऐकून इतका आनंद झाला ना. इस्कॉन ही एक संस्था आहे, आपल्याला त्या संस्थेशी काही देणं घेणं नाही. अर्थातच त्यांनी चिक्कार भक्त बनवलेले आहेत. चिक्कार म्हणजे अनेकच लोक निर्व्यसनी झालेली आहेत, अनेक लोक चांगल्या मार्गाला लागलेली आहेत, याच्यात कुठली शंकाच नाही. पण कृष्ण भक्त आहेत, जो सृष्टीचा निर्माता आहे, त्याचं नामस्मरण आपल्याला करायचं आहे आणि तोच मोक्ष देऊ शकतो हे आपल्याला जर माहीत आहे. आणि अशा याच्यात तरुण पिढी जी आपण म्हणतो की वाहवत चालली, जे लोक पब, डान्स बार, सिगरेट ओढणं, मुलीसुद्धा आजकाल आपण पाहतो कॅफेत वगैरे मी जाते तर रेग्युलर स्मोकिंग वगैरे केलं, असं फार वाईट वाटतं पाहून. आणि हे सगळं जितकं वाईट वाटतं तेवढंच अशी मुलं जेव्हा संपर्कात ही काल 2 आली आणि ते त्यांच्याकडून सगळं ऐकल्यानंतर इतका आनंद झाला, इतका आनंद झाला सांगू की मला ते आता बोलता येत नाही आहे. म्हणजे ही आता जी मुलं आहेत, ही उद्या जाऊन कधीच व्यसनांच्या नादाला लागणार नाही, कधीच वाईट मार्गाला लागणार नाहीत. म्हणजे एक जर माणूस बदलला, घरातला एक माणूस जर चांगला वागला, तर संपूर्ण कुटुंब कसं चांगलं वागू शकतं. तशीच एखादी समाजातली व्यक्ती, जसं मी हरे कृष्ण म्हणल्यानंतर इतकं सगळं मला कळलं, नाहीतर मला कळलंही नसतं. आणि मग त्यांनी माझ्याकडून खूप सारी इन्फॉर्मेशन घेतली. म्हणजे हेअरला कलर करत असता काय 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 माझ्याशी बोलून त्यांनी, हो मॅम बरोबर आहे, हो माताजी म्हणतात ना, मग तिकडे सगळ्या पुरुषांना प्रभूजी म्हणतात ना, मग आम्ही इस्कॉनला प्रसाद खूप छान असतो वगैरे वगैरे, असं इतकं छान. सो अशी सुद्धा पिढी आहे. जर एक व्यक्ती बदलली, माझा छोटासा बदलसुद्धा समाजासाठी उपयोगी असू शकतो, हे जर प्रत्येकाने विचारात आणलं आणि त्यानुसार जर कृती केली, तर सगळं चित्र बदलायला वेळ लागणार नाही. सो विनंती आहे सगळ्यांना, ज्या ज्या वाईट गोष्टी तुमच्याकडे असतील, ही व्यसनं किंवा या सगळ्यापासून दूर राहा आणि जितकं चांगलं वागता येईल, चांगलं करता येईल, चांगलं कर्म ते करत राहा. हरे कृष्ण.